नमस्कार, मी सौ साधना किंगरी. आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे ह्या उक्तीप्रमाणे मला जे जमतंय, मी जे अनुभवलंय, मी जे पाहिलंय त्याचा आधार घेऊन आपल्यासमोर महिला दिनानिमित्त एक कविता सादर करत आहे. ती कविता मी स्वतः बनवलेली आहे. घेऊयात मग आस्वाद त्या कवितेचा. आणि त्याच निमित्तानं मी काही शब्दांची गुंफण करून आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. मोठे मोठे दिग्गज आहे तरी पण थोडासा प्रयत्न. शब्द आहेत, अजून बरंच काही राहिलंय बाकी. हे सावित्री, आम्ही तुझ्या लेकी, आता नाही राहिलोय अबला. तुझ्या आशीर्वादाने बनतोय सबला. चंद्राला सुद्धा लागली आमची चाहूल. संसारात सांभाळत चूल आणि मूल. आता आर्थिक प्राप्तीसाठी टाकलं घराबाहेर पाऊल. तरीही वाटतंय अजून बरंच काही राहिलंय बाकी. समाजात वावरत असताना टपून बसलेत नराधम घेण्यासाठी आमचा बळी. त्यावेळी गरज पडल्यास बनतोय चंडी महाकाली. तुझ्या त्यागाची शपथ घेऊन सांगतो, नाही जाऊ देणार तुझी मान खाली. बिनधास्त जगणे शिकायचं राहिलंय बाकी. हे सावित्री, आम्ही तुझ्या लेकी, तरीही वाटतंय अजून बरंच काही राहिलंय बाकी. नाही पार करणार संसार रूपी चौकट. नाही सोडणार कर्तव्याची कास. पण थोडंसं स्वतःला समजून घेऊन स्वतःसाठी जगण्याचं बळ आणायचं शिल्लक राहिलंय बाकी. हे सावित्री, आम्ही तुझ्याच लेकी, तरीही वाटतंय अजून बरंच काही राहिलंय बाकी. अजूनही कानाकोपऱ्यात राहिलेल्या लेकीला स्वतःला ओळखणं राहिलंय बाकी. महिलांनी महिलांचे मन समजून घेणं राहिलंय बाकी. संधी साधून वार करणाऱ्यांना शिक्षा देणं राहिलंय बाकी. हे सावित्री, आम्ही तुझ्याच लेकी, म्हणूनच म्हणते अजूनही बरंच काही राहिलंय बाकी, राहिलंय बाकी. शेवटी एक स्त्री काय करू शकते हे थोडक्यात. शब्द माझे नाही, पण मला आवडले म्हणून सादर करते. प्रकृति के किसी भी शक्ति को हम शब्दों में नहीं बांध सकते. बस उसकी खूबसूरती में कुछ अल्फाज हमारे आपके सामने पेश करते हैं. दुनिया के हर किरदार को अकेले ही निभाना जानती है. अगर कोई साथ ना हो तो अपने सुख दुख को खुद में ही समेटना जानती है. कभी स्थिति के हिसाब से बदलती है खुद को, तो कभी परिस्थिति को बदलने की ताकत रखती है. आखिरकार ये स्त्री है जनाब, ये हार कहाँ मानती है. महिला दिनाच्या आपल्या